हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. योगी यांचे अनुशासन. ओवीचा समारोप करताना लाओत्से सांगतो की यास्तव योगी सांगतात, योगी यांचे स्वतःचे असे एक महाविलक्षण प्रशासन आहे. हे प्रशासन लिखित स्वरूपात नाही, तर ते प्रत्यक्ष आचरणात आहे. त्यामध्ये अक्रिया योगाला फार महत्त्व आहे. येथे सर्व काही करून काहीही न केल्याचा त्रयस्थपणा आहे. त्यामुळे येथे मूलतः सप्तरिपू आपोआप निष्प्रभ होतात. कारण योगी कसलेही कायदे आणि नियम देत नाहीत, कसलेही शासन देत नाहीत. ते केवळ अनुशासन देतात. त्यासाठी ते सर्वांसमोर स्वतःचा आदर्श ठेवतात. येथे अमुक करा असा अट्टाहास नसतो. येथे निरीक्षण केले जाते आणि त्याप्रमाणे सर्वजण आपले आपण आपोआप वर्तन करतात. त्यातून कोणी चुकला तर येथे शिक्षा नसते, तर प्रेमाने त्याला सामावून घेतले जाते. कारण येथे मी हा भाव नसतो, येथे आपले हा भाव असतो. त्यामुळे त्यात आपुलकी आणि प्रेम असते, वात्सल्य असते, जिव्हाळा असतो. मी काहीही करत नाही आणि लोक त्यांचे ते सुमार्गाला लागतात. योगी काहीही करत नाहीत. त्यांची केवळ उपस्थिती सर्व काही घडवून आणते. हे घडवणे अति उच्च कोटीचे आणि अतिसात्विक असते. सर्वांसमोर योग्याचा आदर्श असतो. तो इतरजन जपतात. त्याप्रमाणे सर्वजण आचरण करतात. योगी शासन न देता अनुशासन देतो. तो जसे वर्तन करायला पाहिजे तसे स्वतः वर्तन करतो. बाकीजण त्याला अनुसरून वर्तन करतात. त्यामुळे सहजच योगाचरण केले जाते. अवघे जीवन आनंदमय होते. मला प्रशांतता आवडते आणि लोक त्यांचे ते सात्विकतेने नैतिकदृष्ट्या उच्चतेला पोहोचतात. योगी एकांतप्रिय असतो. तो मौन असतो. तीच योगी याची भाषा असते. अशा योगी याच्या सहवासात लोक प्रशांत आणि मौन होतात. त्यांची जीवन पद्धती आमूलाग्र बदलून जाते. कोणतेही कर्म शांतपणे केले जाते. त्यामुळे लोक अतिउच्च अशा नैतिकतेला पोहोचतात. कोठेही कसला झगडा भांडण तंटा नसतो. जे काही होईल ते एकमेकांना सांभाळून केले जाते. सर्वाभूती आत्मतत्व आहे याचा विसर होत नाही. मी कसलाही व्यवसाय उद्योगधंदा करत नाही आणि लोक त्यांचे ते वैभव संपन्न होतात. योगी यांचे वैभव काही निराळेच असते. ते भौतिक धनसंपत्तीने मोजता येत नाही. लोक तेथे येतात आणि योगी याच्या सहवासात आणि शांत होतात, मौन होतात. त्यामुळे ते जीवनाच्या अतिउच्च अशा शिखरावर आरूढ होतात. शांतता आणि मौन या दोन महाविलक्षण साधना आहेत. लोकांना जाण येते की जे आहे आणि जे सहजाचरणाने मिळते तेच पर्याप्त आहे. तेच जीवनात परम कैवल्य आनंद देणारे आहे. मला कसलीही आकांक्षा नाही आणि लोक त्यांचे ते साधे सरळ आणि प्रामाणिक होतात. योगी आकांक्षारहित आणि निरीच्छ असतो. तो अतिसाधेपणाने आणि तरीही अतिउच्च अशा आनंदाच्या शिखरावर आरूढ झालेला असतो. हाच त्याचा आदर्श इतरांना अभिलाषेपासून परावृत्त करतो. लोक योगी याचे सहवासात योगाचरण करतात आणि कैवल्यानंदी जीवन जगतात. लेझी गव्हर्नमेंट. When the government is lazy and dull, its people are unspoiled. When the government is efficient and smart, its people are discontented. Disaster is the avenue for fortune, and fortune is the concealment for disaster. Who would be able to know its ultimate results? As it is, there would be never be normal, but the normal would immediately revert to the deceitful and the good revert to the sinister. Thus long has mankind gone astray. Therefore, the sage is square, has firm principles, but not cutting, sharp-cornered, has integrity but does not hurt others, is straight but not high-handed, bright but not dazzling. आळशी शासन. जेव्हा शासन आळशी आणि सुस्त असते तेव्हा प्रजा बिघडलेली नसते. जेव्हा शासन कार्यकुशल आणि हुशार असते
तेव्हा लोक असंतुष्ट असतात. अरिष्ट भाग्यासाठी सावलीचा छानदार रस्ता असते आणि अरिष्ट छुपेपणाने भाग्यामागे लपलेले असते. याचा अंतिम परिणाम कोण जाणू शकतो? ते कसेही असो, कधीही सर्वसामान्य परिस्थिती असू शकत नाही, परंतु सर्वसामान्य परिस्थिती लगेचच दगाबाजीने पूर्वस्थितीला येते आणि जे चांगले असते ते अभद्र अशा पूर्वस्थितीला येते. अशा प्रकारे मनुष्यजात इतक्या थराला भरकटलेली आहे. म्हणून योगी सर्वांना चौरसाप्रमाणे सहमतीने जोडून घेतो. तो तत्वाला पक्का असतो, परंतु तो कधीही कोणाची कोंडी करून कोणाला घायाळ करत नाही. तो नीतिवान असून दुसऱ्यांना दुखवत नाही. तो साधा सरळ असून उद्दामपणाने अरेरावी करत नाही. तो तेजपुंज असून झगमगाटाने दिपवणारा नाही. प्रशासनाचा विरोधाभास भाग 1. ओवीच्या सुरुवातीला लाओत्से म्हणतो की जेव्हा शासन आळशी आणि सुस्त असते तेव्हा प्रजा बिघडलेली नसते. जेव्हा शासन कार्यकुशल आणि हुशार असते तेव्हा लोक असंतुष्ट असतात. प्रशासनाचा हा महाविरोधाभास आहे. एकदा मी रहदारी नियंत्रक दिवे नसलेल्या आणि जेथे कधीही पोलीस दादा नसलेल्या नेहमीच्या चौकात स्कूटरवरून जात होतो. पाहतो तर तेथे चौकाच्या पलीकडे जायला लांबच लांब रांग लागलेली होती. काय झाले ते काही समजेना. हळूहळू चौकाजवळ पोचल्यावर दिसले की तेथे कधी नाही ते पोलीस दादा रहदारीचे नियंत्रण करत होते. नेहमी त्या चौकातून जाताना 2 मिनिटे लागत, तेथे आज 20 मिनिटे लागली. चौकात पोलीस दादा नसले तर जनता खुश असते, कारण निर्विघ्नपणे जाता येते. परंतु पोलीस दादा असले तर रहदारीचा जाच होतो. आळस, सुस्ती याचा अर्थ असा आहे की जनतेच्या जीवन जगण्यामध्ये शासनाचा उठसूट हस्तक्षेप नसावा. जनतेला स्वातंत्र्य असावे, मोकळीक असावी. कोणी कोणाबद्दल काही तक्रार केली, कोणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले तर अशा वेळी शासकीय हस्तक्षेप असावा. एरवी जनता मजेत जीवन जगते आहे, त्यात ढवळाढवळ नसावी. शासन याचा अर्थच आहे व्यक्तिगत स्वातंत्र्यावर घाला. व्यक्तीचे महत्त्व कमी आणि समाजाचे मूल्य जास्त. शासन जितके कार्यकुशल आणि हुशार तितका त्याचा उपद्रव जास्त होणार, कारण अशा वेळी व्यक्तीला मूल्य काही राहत नाही. व्यक्तीपेक्षा समाजाला जास्त मूल्य दिले जाते. व्यक्ती म्हणून काही समोर असते आणि समाज म्हणून समोर काहीही नसते. मग अशा वेळी माणसासाठी कायदे राहत नाहीत, माणूस कायद्यासाठी असतो. उदाहरणार्थ, तुमच्या गाडीतून काजळी येत नसली तरीही तुम्ही दर 6 महिन्यांनी PUC करायलाच पाहिजे. हा जुलूम आहे. शासन जितके गतिमान असते, जितके कार्यशील असते, तितके तत्पर असते, तितके ते जनतेला जाचक असते. कोणी कोणाच्या अध्यात्मध्यात न येता आनंदात जीवन जगू इच्छितो तर त्याला तसे जगण्यात शासकीय व्यत्यय नसावा. लाओत्सेला हेच सुचवायचे आहे की शासन आळशी आणि सुस्त याचा अर्थ शासन विनाकारण कोठे व्यत्यय आणत नाही. शासन निश्चितच अपरिहार्य आहे, परंतु तरीही ते व्यक्तिगत जीवनावर मर्यादा घालत असते. अमुक वाजल्यानंतर अमुक करू नका, तमुक ठिकाणी जाऊ नका, कारण अशा वेळी उपद्रवी नतद्रष्ट त्रास द्यायची शक्यता असते. याचा अर्थ काही समाज कंटकांमुळे सभ्य माणूस त्याला जे पाहिजे ते करू शकत नाही. जय जगत हा वैश्विक भाव तर तेव्हाच मोडीत निघाला आहे. आपल्या हिंडण्या फिरण्यावर बंधने आहेत, अनेक अटी आहेत. कोणीतरी एक वेडा आहे म्हणून अनेक शहाण्यांना त्यांच्या मर्जीने जीवन जगता येत नाही. शासन आडवे येते. सामाजिक शांततेसाठी वैयक्तिक जाणीवा मृत कराव्या लागतात. हरि ओम.